जालना बसस्थानक परिसरामध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक झाली आहे। जालना सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपी महिलेची विचारपूस केली असता तिने चोरी केल्याची कबुली सुद्धा दिली आहे। या महिलेकडून 1,10,000 रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यानं एका घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केलेले होते। त्यानंतर अवघ्या 2 तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। अकोल्यामध्ये अवैध सावकारी करत असलेल्या 3 सावकारांविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये त्यांच्याकडून आक्षेपार्ह दस्तऐवज, नोंद वह्या, खरेदी खत, खरेदीच्या छायाप्रती, भाडे करारनामा आणि बँक पासबुक जप्त करण्यात आले। सोलापूरमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 8,38,000 रुपयांचा 33 किलो गांजा आणि 22 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 30,38,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिकच्या नांदगावामध्ये एका अल्पवयीन तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तरुणीचा मृतदेह वाखारी शिवारातील जंगलामध्ये आढळला। नांदगाव पोलिसांनी अवघ्या 3 ते 4 तासात गुन्ह्याची उकल करत 4 संशयितांना ताब्यात घेतला। इंदापूर तालुक्यातील कलाशी गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। हत्या केल्यावर पतीनं मृतदेह घाटात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता। मात्र पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत आरोपी पतीला अटक केली आहे। नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या झाली आहे। जुन्या वादातून हत्या केल्याचं उघडकीस आलं। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण सध्या पसरलंय। या प्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास अधिकचा सुरू आहे। भंडाऱ्यात 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्ध नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मुलगी घरी एकटी असल्यानं वृद्धानं चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र तेव्हाच मुलीचा भाऊ घरी परतल्यानं मुलगी थोडक्यात बचावली। बुलढाण्यामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे। तुझ्या मुलाला चांगले गुण देऊन वर्गातून पहिला क्रमांक आणू असं म्हणत या शिक्षकांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केलेली होती। तसंच महिलेवर जबरदस्ती वारंवार लैंगिक अत्याचार सुद्धा करण्यात आलाय। बीडच्या आष्टी गावात किरकोळ वादातून 2 गटात तुफान, दगडफेक आणि हाणामारीची घटना घडली आहे। खडकत या गावात चौकामध्ये लावलेल्या झेंड्यावरून हा वाद झाल्याचं उघडकीस आलं। हाणामारीत काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी दोनही गटातील 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।